इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा दणका। तर मंडळी, याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी फिरोज इब्राहिम शेख वय वर्ष 25 राहणार शिवगंगानगर भाग 3 नई जिंदगी होटगी रोड सोलापूर हे अमन चौक येथे उभे असता फिर्यादी फिरोज यांचे मित्र फहाद चांदीवान यांनी फिर्यादीस फोन करून सांगितले की तुम्हारे इंस्टाग्राम पर मैंने एक पोस्ट भेजा है, वो जरा देख लो असे सांगितल्याने फिर्यादी फिरोज हे त्यांचे इंस्टाग्राम पाहिले असता मित्र फहाद चांदीवान याने त्याची इंस्टाग्राम ID MR फहाद 111 वरून फिर्यादी फिरोज यांच्या इंस्टाग्राम ID I am फिरोज यावर 2 व्हिडिओ पोस्ट केलेले दिसले। त्यामध्ये शिव 8300 अर्थात शिवराज हातगुंडे हा ID धारक एक व्हिडिओमध्ये व दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचे 2 इतर साथीदार मिळून आक्षेपार्ह हावभाव करत धार्मिक स्थळाचा फोटो एडिट करून अश्लील हात वर करत असताना दिसले। सदर व्हिडिओ पाहून यातील फिर्यादी फिरोज यांचे धार्मिक भावना दुखावल्याने सदर व्हिडिओबाबत फहाद चांदीवान यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्यांच्या घराशेजारी राहणारा दिशान सय्यद याने इंस्टाग्रामवरील ब्लॉक्या ग्रुप या इंस्टाग्राम ग्रुपवरील ID धारक शिव 8300 अर्थात शिवराज हातगुंडे याने सदरचा व्हिडिओ व्हायरल केल्याचे समजले। म्हणून यातील फिर्यादी फिरोज इब्राहिम शेख वय वर्ष 25 राहणार शिवगंगानगर भाग 3 नई जिंदगी होटगी रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवराज हातगुंडे व इतर 2 अनोळखी इसम यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 299 व तसेच 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास विजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत। दरम्यान सदरची माहिती जसे विजापूर नाका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो गायकवाड यांना कळाले तसे त्यांनी तात्काळ सदर घटनेची गांभीर्य घेत संबंधित आरोपींना रात्रीच ताब्यात घेतले। दरम्यान या संदर्भात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी देखील सोलापूर शहरवासियांना आवाहन केले आहे की आक्षेपार्ह पोस्ट किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणी कृत्य करत असाल तर सावधान, अन्यथा आपल्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार असे पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले। पहा, काल 24/2/2026 रोजी आपला विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत काही युवकांनी इतर धर्माच्या धार्मिक भावना दुखवण्यासारखा काही व्हिडिओज इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं। त्याबद्दल संबंधित धर्माच्या प्रतिनिधी आणि इतर बांधवांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलं होतं। त्यावर त्वरित गुन्हे दाखल करून संबंधित युवक जे आहेत ते 3 लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यात इमिडिएटली गुन्हे दाखल करून आरोपीला ताब्यात केल्यामुळे ते संबंधित धार्मिक बांधवांपण समाधान झालं आणि समाधान व्यक्त केलं आणि कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला नाही। याद्वारे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो, अशा कोणाची धार्मिक भावना दुखेल अशा प्रकारच्या पोस्ट किंवा व्हिडिओज आपण अपलोड करू नये। विनाकारण आपल्यावर गुन्हे दाखल होऊन आपलं क्रिमिनल रेकॉर्ड होणार आहे आणि भविष्यात आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सरकारी नोकरी किंवा इतर गोष्टीत आपल्याला अडचण निर्माण होईल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, अशा कुठल्याही प्रकारच्या पोस्ट किंवा व्हिडिओज अपलोड करून समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।